नक्कीच मैदान स्वीकारलं, नक्कीच पटकन सर. दरम्यान पुन्हा एकदा माझे सहकारी मित्र बडस सर. रोमहर्षक सामना आपण पाहतो आहोत. ओझरखोल विरुद्ध मंगलमूर्ती मेडिकल. पहिल्या सामन्यामध्ये देखील हे दोन्ही संघांचे खेळ आपण पाहिले. अगदी छोटी छोटी मुलं असताना देखील सुंदर पद्धतीनं आपलं खेळाचं प्रदर्शन करताना ओझरखोलचा हा हेडर आपल्या संघाची पहिली रेड टाकताना पुन्हा काही गुण न घेता आपल्या मैदानात पडतो. तो बांबू तेवढा सोडायचा आहे भावानो. अजून बऱ्याच वेळ आपल्याला ते रेलिंग पाहिजे. दरम्यान पुन्हा एकदा रेड मार्कवर असेल. प्रत्युत्तरा दरम्यान ओझरखोलच्या प्रांगणामध्ये आक्रमण होताना जबरदस्त मंगलमूर्ती मेडिकल संघाकडून आक्रमण करताना उत्कृष्ट अशी कामगिरी बरेच आपण पाहतोय. नक्कीच साहेब, जेव्हा असे खेळाडू आपल्या ग्रामीण भागातून तयार होतात, नक्कीच हे एक ना एक दिवस 2 गुण मंगलमूर्ती संघासाठी. नक्कीच हे खेळाडू आपल्या गावाचं, आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच एक दिवस उत्तुंग करतील यात शंकाच नाही. कारण असे हे सुंदर असं यांचं प्रदर्शन पाहताना याच्यामध्ये एक विश्वास वाटतो की एक ना एक दिवस नक्कीच हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतील. नक्कीच बडस सर प्रत्युत्तरादरम्यान एक आत्मविश्वास असतो, स्ट्रॉंग असतो. हम होंगे कामयाब एक दिन. नक्कीच दरम्यान मंगलमूर्ती मेडिकल कडून आक्रमण होताना दुर्गामाता ओझरच्या प्रांगणामध्ये एक जबरदस्त असे दोन्ही संघ आहेत. एका बाजूला आमच्या प्रकाश दादांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आमच्या शिंदे सरांचा मंगलमूर्ती मेडिकल संघ. यापुढचा होणारा सामना आहे बडस सर. यापुढचा होणारा सामना डिंगणी खाडेवाडी विरुद्ध विद्रवली. तिसरी सडाई आहे बडस सर. कंटिन्यू. डू ऑर डायची ही अवस्था ओझरखोल संघासाठी, आपल्या संघासाठी. बघूया काय करतो हा खेळाडू. सुंदर अशी त्यांची पकड, परंतु यश मिळवण्यात हे अगदी 1 गुण घेऊन आपल्या संघासाठी. आपल्या संघाचं ओपनिंग 1 गुणाने केलेलं आहे ओझरखोल संघाचा हा रेडर. पुन्हा एकदा विद्रवली संघाचा हा खेळाडू अगदी खोलवर जात असताना 1 गुण घेऊन आपल्या मैदानात परत. दरम्यान दुर्गामाता ओझरखोलचा मजबूत बांधाचा चढाईपटू. या आधीचा मैदानावरचा खेळ कुठेतरी आठवावा लागेल, म्हणजे साठवावा लागेल अशी उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. या सामन्यामध्ये बघायचं आहे आपल्या संघासाठी विजयाच्या उंबऱ्यावर नेऊन ठेवण्यासाठी कशा प्रकारचं योगदान देऊ शकतो. दरम्यान एमटी रेड आहे. चढाईपटू हा नेहमी अष्टवधानी असावा. त्याचा अष्टवधानी खेळ प्रेक्षकांना बघायला आवडत असतो. मंगलमूर्ती मेडिकल कडून आक्रमण होताना आमच्या सिद्धदादांचा संघ आहे. कित्येक ठिकाणी ते आपला चमू घेऊन जात असतात. एक जबरदस्त असा खेळ नक्कीच होणार. प्रेक्षकांच्या मनावर ज्याला आपण म्हणतो अधिराज्य गाजवणारा सामना होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. बडस सर. नक्कीच साहेब, जेव्हा असे खेळाडू आपल्या खेळाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात आणि आपलं एक नाव कमवून जातात आणि या मार्गदर्शनामुळे हे खेळाडू आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवू शकतात. नक्कीच मित्र बडस सर असं म्हणेल, काही क्षण निष्ठू द्यायचे असतात अळवावरच्या पाण्यासारखे, तर काही जमायचे असतात स्वातीच्या नवबिंदू सारखे. नेहमीच स्मरणात राहण्यासारखा हा क्रीडा महोत्सव आपण बघतोय. तर काही क्षण निष्ठू द्यायचे असतात आणि काही असे लक्षवेधी क्षण असतात ते मनामध्ये जपायचे असतात. अशा क्रीडा महोत्सव दरम्यान 3 नंबरचा चढाईपटू पुन्हा एकदा दुर्गामाता ओझरखोलच्या 5 डिफेंडर समोर 2-1-2चा डिफेन्स सजवला गेलाय. मध्यरक्षक अतिशय अभेद्य असं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये तरबेज अष्टपैलू खेळ त्याचा बघायला मिळतो. मग ऑफेन्स असो अथवा डिफेन्स असो दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा परतीचा प्रवासामध्ये आपण बघतोय चढाईपटू आणि परतीचा सुखकर प्रवास. दरम्यान माझे सहकारी मित्र बडस सर. डू ऑर डायची ही रेड घेऊन ओझरखोलचा हा खेळाडू आपल्या संघासाठी. बघूया अगदी मजबूत यष्टीचा हा खेळाडू आणि सुंदर अशी त्यांची पकड, परंतु अपयश या मंगलमूर्ती संघाला. आपल्या संघासाठी
चांगल्या गुणांची कमाई करून नक्कीच बढत सर. आता मात्र तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. मंगलमूर्ती मोबाईल संघाला या वेळेला मात्र स्ट्रगल हो गया है आगाज किसकी होगी जीत आज. सुंदर सर ऑल गोल 6 गुण. बढत सर तुफानी सुपर रेड होते. एक जबरदस्त चित्तदार क्षण होता. प्रेक्षकांना असे क्षण बघायला नक्कीच आवडतात. बोनस घेऊन मध्यंतर 10-2 गुणफलकावर 10-2 अशा गुणफलकावर. तसं कबड्डीमध्ये देखील शेवटच्या 4 ते 5 राईड पर्यंत निश्चितपणे भाकीत करणं कठीण असतं की कोणत्या संघावर मात करेल आणि पुन्हा एकदा पुढील फेरीमध्ये दाखल होईल. दरम्यान माझे सहकारी मित्र बढत सर. मध्यंतरानंतर हा मंगलमूर्ती संघाचा रेडर आपल्या संघासाठी आपली मध्यंतरानंतरची पहिली रेड घेऊन आणि खोलवर जात बोनस पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात, परंतु त्याच्यामध्ये अपयश. आपल्या संघाची मजबूत स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न. कारण ऑलरेडी आपला संघ मजबूत स्थितीत आहे. कुठल्याही पद्धतीची रिस्क न घेता असाच हा स्कोअरबोर्ड ठेवण्याची इच्छा. ओझरखोलचा हा 7 नंबर जर्सी घातलेला खेळाडू खोलवर जात असताना बोनस पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात, परंतु त्याच्यामध्ये काहीसा अपयश. पुन्हा काही गुण न घेता आपल्या मैदानात पडतो. बाबांनो रेल्वेवर लटकू नका विनंती. मंडळाकडून येते विनंती. दरम्यान उंच पुरस चढाईपटू पुन्हा एकदा मंगलमूर्ती. शेवटची 4 मिनिटे गुणांक स्थिती अशी मंगलमूर्ती. मेडिकल संघाचे 10 गुण आणि आत्ताचा एक 11 गुण आणि दुर्गामाता ओझरकोल 2 गुण. पुन्हा एकदा माझे सहकारी मित्र सन्माननीय पंकज बढत सर. सुंदर अशी चढाई करून आपल्या संघासाठी गुण घेऊन मंगलमूर्ती मेडिकल संघाचा खेळाडू आपल्या मैदानात परत होत असताना आणि ही ओझरकोल संघाचा खेळाडूची सुंदर अशी चढाई खोलवर जात असताना आवाहन करत आहेत समोरच्या खेळाडूला की येऊन मला पकडून दाखवा, परंतु काही गुण न घेता आपल्या मैदानात परत. मुकेश बढत सर आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा मंगलमूर्ती मेडिकल संघाचा 3 नंबरचा चढाईपटू रेडमार्कवर येतोय. शेवटची 3 मिनिटे दोन्ही संघ लक्षात असू द्या. खऱ्या अर्थानं आता काउंटडाऊन सुरू झालंय. सामन्याची वेळ हळूहळू निसटते आणि गुणांक स्थिती पाहता गुणफलक पाहता फार मोठा आघाडीला सामोरं जावं लागणार आहे. ते दुर्गामाता ओझरकोल संघाला 1 गुण जातोय. आता मात्र इशारा दिला गेलाय तो तिसऱ्या चढाईचा. करो या मरो. एखादा गुण घ्यायचा आहे अथवा बहाल करायचंय. प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई की सलग 2 निष्फळ चढाया झाल्यानंतर चढाईपटूला तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागतो. अन्यथा शेटिंग बॅकमध्ये माझे सहकारी मित्र बढत सर. आणि ही अगदी यश घेऊन आपल्या मैदानात 2 गुण घेऊन सुंदर अशी चढाई. त्यानंतर आपला सामना सुरू होणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा रेडमार्कवर येतोय मंगलमूर्ती मेडिकल संघाचा चढाईपटू. आता मात्र या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त असा सामना. उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल ती या ठिकाणी या बहारदार चढाईपटूला. गुणांची आघाडी जर थोपवायची आहे. शेवटची 2 मिनिटे नक्कीच जाधव सर यांचा निर्देश येतोय. दोन्ही संघ लक्षात सुद्धा 1 नंबरचा चढाईपटू. पुन्हा एकदा 1 गुण जातोय. दरम्यान ओझरकोल संघाने पुन्हा एकदा रेडमार्कवर येतोय मंगलमूर्ती मेडिकल संघाचा बहारदार चढाईपटू. ज्याने 6 नंबरची जर्सी परिधान केले असा हा चढाईपटू. जय हिंद मनोध्वज उंच धरू. 1 गुण जातोय. जय हिंद मनोध्वज उंच धरू. अभिमान मने बलिदान करू. नवजवान सलाम तुम्हाला नवजवान सलाम. शूरवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे.
त्यामुळे या क्रीडा नगरीमध्ये एक जबरदस्त कबड्डीचे वादळ, असा धुवारे सुसाट वादळ आपण ज्याला म्हणतो, वाहायला लागले. दरम्यान पुन्हा एकदा मंगलमूर्ती मेडिकल कडून आक्रमण होताना एक गुण. पुन्हा एकदा माझे सहकारी मित्र बडस्तर. डू ऑर डायची शेवटचा 1 मिनिट. बडस्तर कंटिन्यू. शेवटचं 1 मिनिट आणि बघूया 1 मिनिटामध्ये काय चमत्कार घडतो उदरकोट संघासाठी. परंतु यांची सुंदर अशी पकड झालेली. अरे बाबांनो, सावकाश. आमचे प्रकाश दादा आहेत ते. सावकाश. बडस्तर कंटिन्यू. आणि ही आपली रेड घेऊन मंगलमूर्ती संघाचा खेळाडू. सुपर टॅकल या ठिकाणी ओपन आहे. पाहूया ओझरकोट संघाचे हे डिफेंडर्स आपल्या संघासाठी काय करतात. परंतु कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाही. मंगलमूर्ती संघाचा हा रेडर अगदी सावध पावित्र्यामध्ये आपल्या संघासाठी कुठलाही धोका न घेता आपल्या मैदानात परत. पुढच्या संघांनी ताबडतोब तयार राहायचे. विग्रवली विरुद्ध टिंगणी खाडेवाडी, दोन्ही संघांनी ताबडतोब गेटजवळ तयार राहायचे. वाह, कश्ती है तो डूब भी जाया करते हैं, लेकिन हर कश्ती का ना कोई किनारा हो. दरम्यान एक गुण दिला गेला होता आणि 17-6 11 गुणांच्या आघाडीवर या ठिकाणी हा 17-6 गुणफलकावर सामना संपतोय. 11 गुणांची आघाडी घेऊन विजयी होतोय मंगलमूर्ती मेडिकल संघ. दोन्ही संघांचं अभिनंदन. आणि यापुढे होणारा सामना बडस्तर.